श्री स्वामी समर्थ. आज आम्हाला गोलाईमध्ये जायचं होतं. इथं ओळीला नाश्ता वगैरे बनवला, आम्हाला उपवास होता. तर मी साबुदाणा खिचडी खाल्ली. घरातलं शूट केलं नाही कारण अगोदरच उशीर झाला होता आणि मकर संक्रांतीला 2 दिवसावर आली आहे. म्हणलं शॉपिंग वगैरे करून घ्यावी. ओळीला भूक लागली होती तरी तिच्यासाठी मुरकुल वगैरे घेतले. लहान लेकरांना काही दिसलं ना तेच खायचं असतं. तर इथं अशा प्रकारे सर्व साहित्य आले आहे बघा. तर ते प्लास्टिकपासून जे स्टीलच्या वस्तूपर्यंत सर्व आहे. तर आम्ही पण घेतलं. काय घेतलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू. तर इथं आम्हाला देवासाठी माळा खरेदी करायच्या होत्या पण जरा व्यवस्थित वाटल्या नाहीत म्हणून आम्ही घेतल्या नाहीत. नंतरच्या वेळेस बघू म्हणलं. आणि आम्हाला बड्डेला पण जायचं होतं त्यामुळे थोडंसं घाई गडबडच होती. इथं गोलाईमध्ये बघू शकता काही पण सण असला ना खूप गर्दी होते. आणि अशा प्रकारे शॉपिंग वगैरे केली. इथं थोडंसं डेकोरेशनसाठी सामान घ्यायचं होतं तर ते घेतलं. आणि संध्याकाळी बड्डेला वगैरे जायचं होतं म्हणून दुसरं काही एवढं खरेदीच केलं नाही. आणि काय खरेदी केलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेल. इथं आम्ही बड्डेला येऊन पोहोचलो होतो. ही मावशी आहे माझी, तर ही बहीण आहे. तर आम्ही सगळ्यांनी बांधणीच्या साड्या घातल्या होत्या तिघींनी पण. तर कशा वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. तर ह्याला काटा पदराची बांधणीची साडी असे म्हणतात. आणि मी पण असा काहीसा लुक केला होता बघा. कसं वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. माझी ब्लॅक कलरची होती साडी. आणि ओवी पण खूप एक्सायटेड असते कुठे बड्डेला वगैरे जाण्यासाठी. तर माझ्या आईच्या मामाच्या नाताचा बड्डे होता जे की आमच्या घराच्या समोरच घर आहे मामांचं. तर आम्ही तर येऊन पोचलो होतो बड्डेला. तर बघू शकता अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केलं होतं हॉलमध्ये. आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि 1 मिनिटातच मी मेकअप केला होता बघा. तर ते कसं ते पण तुम्हाला पुढं सांगतेच. तर बघू शकता इथं एंट्री वगैरे केली आम्ही घरामध्ये. आणि ह्या बाजूला पण बड्डेचं थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि इकडे केलं होतं बड्डेचं डेकोरेशन. कारण या साईडला अगोदर वळून घेतलं. तर बघू शकता कसं वाटलं आहे. इथं पाहुणे मंडळी पण आले होते. आणि इथं बेडरूममध्ये पण काही जण अशा प्रकारे बसले होते. ह्या माझ्या आईच्या मावशी आहेत बघा दोघे पण. हे मध्ये बसलेले आणि इकडच्या रेड साडीवाले. आणि ही आईची आजी आहे म्हणजे माझी पणजी. तर त्या थोड्याशा आजारी आहेत त्यांची पण भेट घेतली. तर इथं बघू शकता ऋतू माझा व्हिडिओ काढत होती. आणि हे पिंक साडीवाली बाळाची आई आहे. ज्या बाळाचा बड्डे आहे ना त्याची मम्मी आहे ती. तर बघू शकता अशा प्रकारे बायका वगैरे सर्व जमल्या होत्या. ओळी बघा ओळीची इथं कुठं पण गेली तर अशा प्रकारे मस्ती सुरू असते. तर नक्की कमेंट करून सांगा. ह्या साईडला अगोदर वळून घेतलं बघा कारण पलीकडच्या साईडला थोडीशी दिशा चुकीची होत होती त्यामुळे इकडं अगोदर वळून वगैरे घेतलं आणि नंतर तिकडं फोटो वगैरे काढले. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि मकर संक्रांतीची तयारी तुम्ही केली आहे का नाही ते पण कमेंट करून सांगा. आणि बाळाचा पहिलाच बड्डे होता तरी पण बाळ खूप शांत बसलं होतं. नाहीतर ओवीचा पहिला बड्डे होता बघा. तर ओवी एवढी रडत होती तिनं केक पण कापू दिला नव्हता. तर अशा प्रकारे बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला हे. आणि इथं बघू शकता इथं बायका वगैरे पण सर्व आल्या होत्या. आणि माझा लुक तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं ऋतू हसत होती. तर हे बाळाचे आजी आजोबा वगैरे सर्वांनी मिळून केक कापला. आणि मी कॅमेरा सुरू केला ना ओवीला हाय करायचं असतं. तर ही तर ओवीची एक्साइटमेंट असते. इथं ऋतू पण खूप एक्साइटमेंट होती कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी. तर बघू शकता बाळ किती मस्ती करत आहे. दोन इथं सर्वांनी मिळून अशा प्रकारे फोटो वगैरे काढले आणि केक वगैरे कट केला. नंतर जेवायचं वगैरे राहिलं होतं. इथं जेवण वगैरे करून घेतले. आम्हाला उपवास वगैरे होते बघा. ज्यांना उपवास होते त्यांना शाबू वगैरे बनवला होता. इथं ऋतूने माझा व्हिडिओ काढलेला आहे. आणि ज्यांना उपवास होते त्यांनी अशा प्रकारे जेवण वगैरे केलं. इथं ओवी बघा कशी करत आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आम्ही बाहेर फोटो वगैरे काढले सर्वांनी मिळून कारण खूप दिवसांना पाहुणे मंडळीच्या वगैरे भेटी होतात. तर कसा वाटला ब्लॉग तर चला इथे चेंड करते. बाय बाय. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.